पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांनी परवा प्रसारमाध्यमांसमोर भाजपचेच आमदार अभिमन्यू पवार यांच्याबद्दल रोष व्यक्त केला आणि त्यांनी शासकीय कार्यक्रमाचा उल्लेख न करता आणि हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून तुम्ही मागच्या रांगेत बसा अशा पद्धतीनं जातीवाचक विधान केल्याचा आक्षेप हा मेधाताई कुलकर्णी यांनी घेतलेला आहे. मेधाताई कुलकर्णींच्या डोळ्यात या निमित्तानं अश्रू आले. तसे मेधाताई कुलकर्णी यांच्या डोळ्यात बऱ्याचदा अश्रू येतात, पण महाराष्ट्राला माहीत असलेलं पहिल्यांदा त्यांचे अश्रू जे आहेत ते 2019 मध्ये आले. मेधाताई कुलकर्णी या 2014 ते 2019 या काळामध्ये पुण्याच्या कोथरूडच्या आमदार होत्या आणि कोथरूड हा मतदारसंघ असा आहे की तो ब्राह्मण समाज बहुल मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाचाच आमदार व्हावा अशा पद्धतीची ब्राह्मण समाजाची इच्छा होती आणि 2014 नंतरच्या काळात तर ती इच्छा प्रकर्षानं पुढे आली आणि ती फलद्रुपही झाली आणि अशा अवस्थेमध्ये 2019ला भाजपने मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून तिथे कोल्हापूरवरून चंद्रकांत पाटील यांना आयात केलं आणि त्यावेळेस मेधाताई कुलकर्णींचा अश्रूचा बांध फुटला आणि ही ब्राह्मण समाजाची जागा आणि पुण्यामध्ये ब्राह्मण समाजाला आमदारकीलाही स्थान नाही, हे फार चांगलं नाही अशा पद्धतीनं त्यावेळी सगळीकडे चर्चा होती आणि ब्राह्मण समाजाचा असंतोष नंतर आपल्याला आलेला दिसतो. पोटनिवडणुकीमध्ये कसबा पेठ मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकर या काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आणि त्यामध्ये सदाशिव शनिवारपेठ नारायणपेठ या भागातला जो विभाग हा कसबा पेठ मतदारसंघाला जोडलेला आहे त्या मतदारसंघातल्या ब्राह्मण समुदायानं रवींद्र धंगेकरांना एकमुखानं मतं दिली आणि त्यामुळे धंगेकर निवडून आलेले होते. तेव्हा ब्राह्मण समाजाचा हा रोष हा भारतीय जनता पक्षाला परवडणारा नव्हता आणि तरीही 2019ला चंद्रकांत दादा पाटलांना आग्रह करून कोथरूड मतदारसंघातून उभं करण्यात आलं. त्यावेळेस त्यांचे अश्रू हे महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. ते मेधाताईंचे अश्रू नसून ब्राह्मण समाजानं हिंदुत्वासाठी केलेला त्याग आहे अशा पद्धतीनं वातावरण निर्माण करण्यात आलं. भारतीय जनता पक्षानं हे राजकारण त्यानंतरच्या काळातही पुढे नेलेलं आहे. त्यावेळेस अचानकपणे कारण भारतीय जनता पक्षाला ब्राह्मण समाजाचा मराठा विरोध हा परवडणारा नव्हता. त्यानिमित्तानं मराठा समाजाची वोट बँक काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादीकडे सरकली असती तर हे होऊ नये म्हणून दक्षता घेणं आवश्यक होतं आणि मग त्यावेळेस हळूच बातमी सोडण्यात आली की चंद्रकांत दादा पाटील हे मराठा नसून जैन समाजाचे आहेत अशा पद्धतीची बातमी. त्यामुळे आपल्याला मराठ्यांनी आपलं तिकीट कापलं असं जे वातावरण तयार झालेलं होतं ते थोडंसं मावळलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या. आता लोकसभेला पुन्हा मुरलीधर मोहोळांना तिकीट द्यायचं होतं कारण त्याचे सूत्र जी आहेत ती दिल्लीवरनं हलत होती आणि दिल्लीचं लक्ष आहे की महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष हे संपुष्टात आणायचे. त्यामुळे मुंबईतनं शिवसेना संपवणं हे त्यांचं ठरलेलं धोरण होतं. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातनं मराठा समाजाचा पाठिंबा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस संपवणं हे त्यांचं न लपलेलं धोरण आहे आणि त्या दृष्टिकोनातून मराठा समाजाचे नवीन राजकीय नेतृत्व तयार करणं, संघाच्या मुशीत तयार झालेलं राजकीय नेतृत्व तयार करणं ही योजना ही दिल्लीतनं आखली गेली आणि पुन्हा एकदा मेधाताई कुलकर्णी यांचं नाव लोकसभेच्या खासदारकीसाठी चर्चेत असताना सुद्धा त्यांना तिकीट मिळणार नाही हे निश्चित झाल्यानंतर मग मात्र त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी राज्यसभेचं तिकीट त्यांना देण्यात आलं. त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळांचा मार्ग हा खुला झालेला आपल्याला दिसतो. या दरम्यानच्या काळामध्ये अजितदादा पवारांचं निधन झालेलं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती
येणाऱ्या मराठा समाजाला सामावून घेण्याचं भाजप पुढे एक मोठं काम आहे. आणि या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व हे अधिक शक्तिशाली बनवणं आणि ते बनवत असतानाच त्या मध्ये सत्तेच्या पंखाखाली मराठा समाजासहित ब्राह्मण समाजासहित सगळ्यांना सामावून घेणं अशा पद्धतीचं डावपेच आणि धोरण हे भाजपने आखलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आताही या वादाच्या निमित्तानं तुम्ही बघितलं असेल तर सर्व रोष मेधाताई कुलकर्णींचा अभिमन्यू पवार या आपल्याच पक्षाच्या आमदारांच्या विरोधामध्ये, त्यांनी मला मागे बसायला सांगितलं, त्यांना माझ्या खुर्चीवर बसायचं होतं, माझा मराठा समाजाला विरोध नाही, उलट देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक अभिनंदन यासाठी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला, याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठा समाज नेते आहेत, तेच मराठा समाजाचं भलं करतायत, त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत असं एका बाजूला त्या म्हणतायत आणि दुसऱ्या बाजूला त्या अभिमन्यू पवारांना मात्र दोषी धरतायत. आता आणि पुन्हा त्या सांगतायत की माझा नरेंद्र पाटलांना खुर्ची द्यायला विरोध नव्हताच, आणि पण अभिमन्यू पवार हे त्या ठिकाणी येत होते आणि ते मात्र चुकीचं होतं आणि प्रोटोकॉल त्यांनी पाळला नाही. मग प्रोटोकॉल तर मेधाताईंनी पाळला नाही. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम अशा पद्धतीनं सोडून जाणं हे काही शोभनीय नाही. पण ठीक आहे, मेधाताई कुलकर्णींनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या पुन्हा पुन्हा सांगतायत की तुम्ही अजूनही मुख्यमंत्र्यांचे OSD असल्यासारखे वागतात. कारण 2014 ते 2019 या काळामध्ये ते मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक होते आणि त्यानंतर त्यांना 2019 नंतर औसामधनं तिकीट देऊन आमदार करण्यात आलेलं आहे. हे आपण बघितलं पाहिजे. आणि त्या OSD असं कोणीतरी मोठं पद आहे, आमदारापेक्षा ते महत्वाचं आहे आणि तुम्ही तेच असल्यासारखं वागता. तुम्ही ते एक क्षुल्लक आमदार आहात, भाजपने तिकीट दिलेले. पुन्हा ते आठवण करून देत आहेत त्यांना, 2 आठवणी करतायत. त्या म्हणतायत की आज हिंदुत्वावर अशा पद्धतीनं आक्रमण होत असताना अशी जात काढणं हे शोभतं का? म्हणजे त्या स्वतः मात्र सांगतायत की मला ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणावरनं मागं बसायला लावत होते आणि माझा अपमान करत होते आणि मी राज्यसभेची खासदार असताना सुद्धा माझा अपमान होत होता. तर हे त्या सांगतायत. आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, मराठा समाजाचा कार्यक्रम आहे असं अभिमन्यू पवार सांगत होते. हा शासकीय कार्यक्रम आहे असं न म्हणता मराठा समाजाचा कार्यक्रम म्हणत होते, असं म्हणून ते जात काढल्याचा आरोप पुन्हा एकदा अभिमन्यू पवारांवर टाकतायत. आणि दुसऱ्या बाजूला ते सांगतायत की या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं जातीचं राजकारण करणं योग्य का? आणि त्यानंतर आठवण दुसरी काय सांगतायत त्या, की अभिमन्यू पवारांनी खरं तर लक्षात ठेवलं पाहिजे होतं की ते जेव्हा विधानसभेला उभे होते तेव्हा त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी ब्राह्मण समाजाचा मेळावा ठेवलेला होता आणि त्या मेळाव्याला पुण्यावरून एवढ्या लांबून मी खडतर प्रवास करून त्या ठिकाणी गेलेले होते, हे त्यांच्या लक्षात नाही आलं. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस ब्राह्मण समाजाचे मेळावे घेतले तर चालतात, मराठा समाजाच्या उमेदवारानं जातीच्या नावावर मतं मागितलं तरी चालतात, पण ते निवडणुका झाल्यानंतर मात्र हिंदू म्हणून आपण बघितलं पाहिजे आणि हिंदू म्हणून तुम्ही ब्राह्मणांचा मुलाहिजा ठेवला पाहिजे, हे त्यांचं म्हणणं आहे मेधाताईंचं. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. या बिटवीन द लाईन्स जे आहेत ना ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता गोष्ट अशी आहे की मेधाताई कुलकर्णींचे अश्रू मेधाताईंनी या ठिकाणी गाळलेले आहेत. आता मेधाताईंच्या या अश्रूमुळे बघा अजूनही माझ्यावरती ब्राह्मण म्हणून अन्याय होतो असं म्हणून ब्राह्मणांची वोट बँक कन्सॉलिडेट झालेली आहे आणि पुण्यामध्ये ब्राह्मणांची वोट बँक कन्सॉलिडेट होणं, एकत्रीकरण होणं त्या वोट बँकेचं हे भाजपच्या दृष्टीनं आवश्यकच आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी अभिमन्यू पवारांशी भांडण केलेलं आहे. म्हणजे अभिमन्यू पवारांची भांडण करून त्यांनी अभिमन्यू पवार हे ब्राह्मणांना डावलत होते मराठा समाजासाठी असं चित्र पुढे आणून त्या एका अर्थानं अभिमन्यू पवार हे मराठ्यांचे नवे सामाजिक नेते असल्याचंच पुढे आणतायत. आणि आम्ही ब्राह्मण म्हणून मराठा म्हणून एकमेकांची भांडलो तरी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आहेत ते सर्व जाती धर्माच्या पल्याड आहेत
आम्हाला जाती आहेत, अभिमन्यू पवारांना मराठा जात आहे. तेव्हा ज्या कुणाला आता भाजपच्या छत्रछायेखाली यायचं असेल, पण ज्यांच्या मनामध्ये थोडासा काहीतरी जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये, वर्चस्वाच्या, सांस्कृतिक वर्चस्वाच्या संदर्भामध्ये काही एक किंतु परंतु असेल, तर त्यांच्याकडे, त्यांच्यासाठी अभिमन्यू पवारांसारखं एक नवं नेतृत्व आम्ही RSSच्याच मुशीत तयार केलेलं आहे. हे या निमित्तानं भाजपने सर्वांना सांगितलंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पूर्वी बिंदू माधव जोशी नावाचे नेते होते आणि हे बिंदू माधव जोशी कायम म्हणायचे की आमच्या नेतृत्वाला कधी कळणार कोण जाणे, मराठ्याविना महाराष्ट्राचं पान हलत नाही आणि म्हणून RSS मध्येही मराठा समाजाला किंमत द्यायला पाहिजे, जागा द्यायला पाहिजे आणि असं म्हणत RSS मधल्या मराठा समाजाचं नेतृत्व बिंदू माधव जोशी करत होते. आज राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरती ही कामगिरी हे देवेंद्रजी फडणवीस हे निभावतायत. ते मराठा समाजाचं कल्याण करतायत. अशाच पद्धतीचं वातावरण हे भारतीय जनता पक्षाने तयार केलेलं आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कोणाला जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये काही किंतु परंतु असेल, ब्राह्मणी वर्चस्वाच्या बद्दल काही किंतु परंतु असेल, तर त्यांनाही स्पेस आहे आणि त्यांनाही अवकाश दिला जाईल आणि त्यांचं नेतृत्वही आता उदयाला येईल. हे सामाजिक नेतृत्व अभिमन्यू पवारांचं आहे. राजकीय नेतृत्व तर माननीय अमित शहा साहेबांनी घोषितच केलेलं आहे की सहकार क्षेत्रातल्या मराठ्यांनो, अभी आपको मुरलीधर जी के पास आना होगा. म्हणजे मुरलीधर मोहोळ हे सहकाराचं आणि राजकारणातलं नवं नेतृत्व आहे, सामाजिक नेतृत्व अभिमन्यू पवारांचं आहे. तेव्हा आता भाजपच्या अंतर्गत तुम्हाला सर्व प्रकारच्या शेड्सचं नेतृत्व, मराठा नेतृत्व हे उपलब्ध आहे आणि त्यामुळे जातीसाठीच माती खायची असेल तर आपण इकडे येऊ शकता. अशा पद्धतीचं नवं आवाहन या निमित्तानं ते देत आहेत, असा एक त्याचा अर्थ लागू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मेधाताई कुलकर्णी या अश्रू ढाळले त्यांनी आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी महात्मा फुलेंची पगडी घालून त्यांनी वटपौर्णिमा सादर केली. हे अशी पगडी वगैरे घातली की जरा भीती वाटते. याचं कारण असं की खुद्द प्रधानमंत्र्यांनी देहूमध्ये येऊन तुकाराम महाराजांची पगडी घातली आणि 2 वर्षानंतर त्यांचे आवडते गोविंदगिरी साहेब जे विश्व हिंदू परिषदेचे मोठे पदाधिकारी येते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे नेते आहेत, तर त्यांनी आता घोषित केलं आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे. स्वतंत्र ग्रंथ ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे, नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे, संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही. स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा, साहित्यिकांची चर्चा आहे ना. की तुकाराम महाराज हे फार फार तर संकलक आहेत आणि रामदास स्वामी हेच खरे तत्वज्ञ आहेत. म्हणजे संत तुकाराम महाराजांना, जगद्गुरु तुकाराम महाराजांना तत्वज्ञाचा जाऊ द्या, भाष्यकाराचाही दर्जा देण्यास गोविंदगिरी साहेब तयार नाहीत आणि हे 2 वर्षानंतर म्हणले. पण मेधाताई कुलकर्णींनी तर एकाच दिवशी महात्मा फुलेंची पगडी घालून महात्मा फुलेंच्या वाड्यातच वटपौर्णिमा केली. तेव्हा पगडी घातल्यानंतर विचारांचं काय होऊ शकतं याचं चित्रण हे आपल्याला या निमित्तानं दर्शन झालेलं आहे. तर याच्यापासून आपण योग्य तो बोध घ्यावा आणि भारतीय जनता पार्टीचं एक ब्राह्मणी वर्चस्वाखालचं सर्वसमावेशक असलेलं समरसतेचं राजकारण हे आपण समजून घेतलं पाहिजे. 21व्या शतकातले 2.5 दशक संपलेले आहेत आणि जात, राजकारण आणि नवी व्यवस्था या संदर्भामध्ये ज्यांना काही उत्सुकता आहे तर त्यांच्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण हे एक प्रकारचं नवं मॉडेल बनतं आहे. आता बघा, शिवसेना संपवल्यानं CKPचं नेतृत्व हे स्पर्धेबाहेर फेकलं गेलेलं आहे. अजितदादांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनामुळे मराठे, सत्ताकांक्षी मराठे सैरवैर झालेले आहेत आणि पुण्यातली ब्राह्मण वोट बँक मेधा कुलकर्णींच्या अश्रूमुळे संघटित झालेली आहे आणि ती नागपूरकर नेतृत्वाखाली भक्कम आहे. अभिमन्यू पवारांच्या नेतृत्वानं
नवीन प्रसंगी ब्राह्मणांनाही जागा दाखवू शकेल असं संगमुशीतील एक नेतृत्व उदयाला येत आहे. आणि ब्राह्मण असो वा मराठा, शेतकरी आत्महत्या असो वा आरक्षण, सर्व प्रश्नांवरती देवेंद्रजींचे नेतृत्व हे अंतिम मानावेत, देवेंद्रजींचा आशीर्वाद अंतिम मानावा, देवेंद्रजींचा लवाद अंतिम मानावा, असा सामाजिक संदेश ठिकठिकाणी पेरला जात आहे आणि उगवत आहे. आणि ज्या पद्धतीनं चंपतराय आणि गोविंदगिरी यांनी राम मंदिराची उभारणी केलेली आहे, त्याच पद्धतीनं आता गौतम अदानी आणि त्यांचे सहकारी हे जल जंगल जमिनीची व्यवस्था लावत नवं सनातन राष्ट्र उभं करत आहेत. त्या अशा परिस्थितीमध्ये जात आणि राजकारण हे आधुनिक भांडवलशाहीच्या बरोबर अत्यंत वेगळ्या पद्धतीनं समोर येत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्रातले मराठे, महाराष्ट्रातले शेतकरी, कष्टकरी मराठे कशा पद्धतीनं सामोरे जाणार आहेत, हा प्रश्न कळीचा बनत चाललेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर ताराराणी आणि संताजी धनाजी यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राखला, आक्रमकांविरुद्ध महाराष्ट्र राखला, त्या पद्धतीनं आज कष्टकरी सामान्य बहुजन जाणार आहे की ते नव्या पद्धतीनं नव्या स्वरूपात मांडलिकत्व पत्करणार आहेत, याचं उत्तर काळच देईल. धन्यवाद. सत्य की जय हो.